मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आता आई आणि बाबा म्हणजे विक्रम व मानिनीला सांगते की आई बाबा, तुम्ही अजिबात रम्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. यावेळी तरी पिहूने रम्याला खोटं पाडण्यासाठी काहीही केलेलं नाहीये. मग आता रम्या मोठ्यानेच म्हणते, मग तू केलं असेल नंदिनी. काय झालंय ना, तसंही तुला मी आणि माझी आई खटकतोच आणि आजकाल तुला पिहूची खूपच काळजी वाटते याचं नाटक करत मागे पुढे फिरत असतेस. मग कशावरून तूच तिचे कान भरले नसशील, असं रम्या आता घाणेरडे आरोप करत नंदिनीला म्हणते. तेव्हा सगळेजण धक्क्यानेच आता नंदिनी आणि रम्याकडे पाहतात. त्यावरती नंदिनी विचारते, काय मी आणि कान भरले? मग आता तिने तिच्या हाताने हे जे काही चित्र काढले त्याचं काय, असं आता ती विचारते. त्याच वेळी आता विक्रम विचारात पडतो की कसलं चित्र. मग तो थेट नंदिनीलाच विचारतो, काय ग नंदिनी, कसल्या चित्राबद्दल बोलतीयस तू? तेव्हा नंदिनी लगेचच ते चित्र दाखवते. हे पहा बाबा, तिने तिच्या हाताने हे चित्र काढले. हा लग्न मंडप आहे. इथे पार्थ उभे आहेत आणि बाजूची जागा सुद्धा रिकामी आहे. मग आता विक्रमच्याही लक्षात ती गोष्ट येत असते. त्यावेळी नंदिनी म्हणते, बाबा बघा ना तुम्ही, अहो सगळ्यांनी बघा. रम्याला सुद्धा आता ती मोठे डोळे करून जरा ते चित्र बघायला सांगते. रम्या त्या चित्राकडे पाहते आणि मग तिच्या आईकडे. नंतर नंदिनी म्हणते, आई तुम्ही बघा आता. तेव्हा वसू आत्याला चित्र दाखवत ती म्हणते, बघा आता वसू आत्या तुम्ही. तेव्हा वसू रागातच ते चित्र तिच्या हातातून घेते आणि सिंपथी मिळवण्यासाठी लगेचच विक्रमकडे जाते आणि विचारते, मला सांग विक्रम, या चित्रामध्ये मी आहे का? आणि या चित्राचा व माझा काय संबंध काय आहे विक्रम? तेव्हा विक्रम म्हणतो, बरोबर आहे वसुताईचं. अगं नंदिनी, या चित्राचा आणि वसुताईचा खरं तर काय संबंध आहे? त्यावरती नंदिनी सांगते, बाबा अहो प्लीज तुम्ही हे चित्र एकदा नीट बघा, कारण या चित्रामध्ये पिहूने माझं आणि पार्थचं नाव लिहिलंय आणि इथे माझ्या नावापुढे ना त्याने क्रॉस केलंय. म्हणजेच या चित्रामध्ये पार्थ एकटेच उभे आहे आणि याचा काय अर्थ होतो? त्यावरती रम्या मोठ्यानेच म्हणते, याचा अर्थ इतकाच होतो नंदिनी की तू तेथे नाहीयेस, कारण तुझ्या नावावर ना तेथे क्रॉस केलंय आणि यावरूनच माझ्या आईने तुला किडनॅप केलं होतं हे कसं सिद्ध होईल, असं नंदिनीलाच उलटती प्रश्न विचारते. त्यावेळी नंदिनीला आता समजतं की इथे कुणीच आपलं ऐकून घेणार नाही. तेव्हा ती म्हणते, मला माहीत होतं तुम्ही दोघी मायलेकी ना माझी गोष्ट प्रत्येक खोडून काढणार म्हणजे काढणारच, पण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी जे काही झालं त्याचं काय? तेव्हा मानिनी आता विचारते, म्हणजे आता त्या दिवशी आणखी काय झालं होतं नंदिनी? त्यावरती नंदिनी सांगते, अहो आई, ॲनिव्हर्सरीच्या दिवशी जेव्हा आपण सगळेच जण सेलिब्रेट करत होतो तेव्हा वसू आत्यांनी ना पिहूला दम दिला होता की कुणाला काही सांगू नकोस म्हणून. तेव्हा हे ऐकतात सगळ्यांना धक्का बसतो तर वसू खूपच घाबरते. त्यानंतर आता मिथून चिडतो आणि विचारतो, काय हो वसुताई, अहो मला तुमच्याकडून अशी अपेक्षाच नव्हती आणि तुम्ही माझ्या पिहूला दम दिला. तेव्हा मिथूनने ओरडल्यानंतर आता मंजूला सुद्धा राहवत नाही. ती सुद्धा धावतच वसुताईकडे जाते आणि विचारते, वसुताई तू माझ्या पिहूला दम दिलास? त्यावरती आता लगेचच ती म्हणते, का तुम्ही माझ्यावर नुसते आरोप करताय? अगं पिहू, ए राणी मला सांग ना बाळा, मी काही बोलले का? म्हणून ती रागातच पिहूकडे आता पाहू लागते. मग आता साळसूतपणाचा आव्हानात ती पिहूला विचारत असते, मी काही बोलले का गं तरी पिहू तुला? तर आता पिहू बिचारी रडत असते, कारण ती वसूच्या प्रेशर खाली असते. मग पिहूला ते अगोदरचे सर्व प्रसंग आठवतात की कशा प्रकारे मला वसू मावशीने धमकवलं होतं आणि तुझ्या आईवडिलांसकट तुझ्या बहिणीला आणि तुला सुद्धा घराबाहेर काढेन अशी धमकी दिली होती. त्यानंतर पिहू आता खूपच घाबरते आणि मग नंदिनीकडे धावतच जाते. ती म्हणते, नंदिनी वहिनी नको ना गं मला यामध्ये ढकलू, प्लीज. मामी आणि विक्रम मामा, वसू मावशी मला असं काहीही बोलली नव्हती, असं आता पिहू घाबरूनच सांगते. त्यामुळे आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. तर रम्या आणि वसू या दोघींनाही खूप आनंद होतो. तर क्षणातच नंदिनीवरचा आता सर्वांचाच विश्वास उडू लागतो. नंदिनी कारण तोंडावर पडलेली असते, पण पिहूने आपलं बोलणंच पूर्णपणे आता बदललेलं असतं
आणि मग पिहू लगेचच तेथून आपल्या रूममध्ये जाऊ लागते. तिलाही त्या गोष्टीचा त्रास होत असतो. त्याच वेळी आता मंजू तिच्या पाठीमागे जाते. तेव्हा विक्रम नंदिनीवर खूपच जोरात ओरडतो आणि म्हणतो, काय ग नंदिनी, तुझं नक्की काय चाललंय? तू पाहिलंच असेल ना पिहू काय बोलतीये ते? अगं वसुताईने तिला काही धमकवलं किंवा काही बोलले असं ती म्हणतच नाहीये. मग कोणत्या बेसवर तू असले आरोप वसुताईवर करतेस? तेव्हा मानिनी नंदिनीची बाजू घेत म्हणते, अहो पण नंदिनी असे खोटे आरोप का करेल? ती करणार नाही असं आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यावरती जीवासुद्धा नंदिनीवर विश्वास ठेवतो आणि म्हणतो, एक्झॅक्टली आई, मलाही तेच म्हणायचंय. आणि आज सकाळपासूनच ती मला खरं तर खूप डिस्टर्ब दिसत होती आणि आत्ता मला या सगळ्याची लिंक लागली आहे. त्यावरती मिथून सुद्धा म्हणतो, हो मला सुद्धा ना आता तेच वाटायला लागलंय. कारण नंदिनी ना उगीच काहीतरी त्या गोष्टीमध्ये तथ्य असल्याशिवाय आरोपच करणार नाही असं मिथून जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र नंदिनीला जरा बरं वाटतं. आता वसू आणि रम्या या दोघींचाही अगदी जळफळाट होत असतो. कारण त्या दोघीही क्षणोक्षणी तोंडावर पडत असतात. कुणी ना कुणी नंदिनीची बाजू घेतच असतं, तिची बाजू सेफ करत असतं. म्हणून रम्या चवताळूनच पुढे जाते आणि म्हणते, तुम्ही ना हिच्या भोळेपणाला फसलात आणि म्हणून तुम्ही तिची बाजू घेताय. पण मामा मी एकच सांगते, सर्वांनी नंदिनीची बाजू घेतली म्हणजे माझी आई अजिबात चुकीची ठरत नाही. कारण या नंदिनीने जे काही आरोप केलेत ना ते खरे ठरण्यासाठी तिच्याकडे एकही तसा पुरावा नाहीये. आता मला सांग नंदिनी, माझ्या आईने तुला किडनॅप केल्याचा तुझ्याकडे कोणता पुरावा आहे ग? तेव्हा नंदिनी आता अगदी शॉक होऊनच तिच्याकडे पाहते. आता हा लगेच पुरावा कुठून द्यावा हाच प्रश्न नंदिनीला पडतो. दुसरीकडे आता काव्या भाकर करत असते. त्याच वेळी आता अचानक लाईट जाते. तेव्हा त्या काकू म्हणतात, अरे देवा गेली लाईट. मग त्यांच्या नवऱ्यावर जोरात ओरडतात, ए हनम्या, अरे पटकन कंदील घेऊन ये रे मुडद्या. तेव्हा भाकर करण्यासाठी व्यवस्थित आता काव्याला दिसत नाही. म्हणूनच आता पार्थ लगेचच तेथे कंदील घेऊन येतो आणि तिला इशारा करत आता भाकर बनवा असं म्हणतो. तर आता भाकर बनवून झाल्यानंतर त्याला पाणी लावायचं असतं. म्हणून पार्थ हा आता काव्याकडे खूपच प्रेमाने पाहत, अगदी तिच्यावरून नजर न हटवता तो लगेचच आता तिच्या हातावर पाणी टाकत असतो. परंतु ते पाणी खाली पडत असतं. म्हणून काव्या पटकनच आता भानावर येते आणि लगेचच तो तांब्या दुसरीकडे ठेवते. तिच्या केसांची बट सारखी सारखी पुढे येत असते. त्यामुळे पार्थ आता स्वतः काव्याची ती बट मागे करतो आणि पुन्हा एकदा खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहतो. पण हे सगळं आता पार्थचं स्वप्न असतं. कारण अचानकच तेवढ्यात लाईट्स येतात. त्याच वेळी आता त्या काकू आणि काकासुद्धा तेथे येतात आणि त्या दोघांकडे पाहतच राहतात. तर काव्या त्यांच्याकडे पाहून हसते आणि तिला समजतं पार्थ तर एकटक माझ्याकडे पाहतायत, म्हणून तिला जरा अनकम्फर्टेबल होतं. त्यानंतर काव्या आता लगेच तो कंदील घालवून टाकते. तर पार्थचं लक्ष आता समोर असलेल्या काका काकूंकडे जातं आणि त्यामुळे तो एकदमच गडबडतो आणि गोंधळून कणच तो कंदील बाजूला ठेवतो. तर आता दुसरीकडे अजूनही घरामध्ये तोच ड्रामा सुरू असतो. सगळेजण नंदिनीला आता जाब विचारू लागतात. खरं तर विक्रम सगळ्यात जास्त वसूची बाजू घेत तिलाच जाब विचारतो, सांग नंदिनी, आहे का तुझ्याकडे कोणता पुरावा? तेव्हा नंदिनी एकदमच शांत होते आणि माझ्याकडे आता सध्या तरी बोलायला काहीच नाहीये असं म्हणते. मग आता चिडूनच विक्रम म्हणतो, अगं तुझ्याकडे असले कोणतेही ठोस पुरावे नसताना तू वसुताईवर नको नको ते आरोप का केले आणि का उगीच तिला शर्मेने सर्वांसमोर अशी मान खाली घालावी लागली? अगं बोल ना असं म्हणून तो खूपच जोरात नंदिनीवर ओरडतो. कारण त्याच्या बहिणीवर नंदिनीने आरोप केलेले असतात ना म्हणून. मग त्यावेळी नंदिनी आता खूपच रडत असते. तिच्याकडे आता ठोस पुरावे नसतात म्हणून. त्यावेळी ती विक्रमला समजावते, बाबा वसू आत्याचा अपमान करायचा माझं असं काही नव्हतंच, पण त्यांनी जे केलंय ना बाबा त्यामुळे आमच्या चौघांची आयुष्य पूर्णपणे बदलून गेली आहेत.
आणि ती सुद्धा ना एका क्षणामध्ये. कारण तुम्हाला माहीत असेल बाबा, त्या लग्नामध्ये सर्वांनीच माझ्या आई बाबाला खूप शिव्या शाप दिले आणि काव्याचं तर तोंड काळं करायला निघाले होते सर्वजण. असं सांगत असताना घरातील सर्वांच्या डोळ्यासमोरून ते आता भयानक प्रसंग जात असतात की कशा प्रकारे जेव्हा मी नव्हते ना बाबा तिथे, तेव्हा माझ्या आईबाबांना त्रास झाला आणि काव्याला पार्थबरोबर लग्न करावं लागलं. अहो बाबा, माझ्या चारित्र्यावर संशय घेतला आणि नको नको ते त्या मंडपामध्ये घडलं. त्याचबरोबर मामा म्हणाला होता की माझा हा मुलगा शंकर, तो करेल तुझ्याशी नंदिनी लग्न. पण शंकर काय म्हणाला, तर असल्या सेकंड हँड मुलीशी मला लग्न करायचं नाही असं म्हणून मला त्याने अगदी झिडकारून टाकलं. नंदिनी आता हे सगळं आठवून रडत असते आणि विक्रमला समजावते, हे सगळं वसू आत्यांमुळे घडलं. हे जेव्हा मला समजलं, त्यांचं सत्य सर्वांसमोर आणण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नव्हता. मग आता विक्रम विचारतो, बरं ठीक आहे, पण हे सगळं वसुताईने केलंय, अगदी तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही, तरीही तू असं म्हणतेस बरोबर ना? तरीही आता मला एका प्रश्नाचं उत्तर दे, वसुताईचा तुझ्यावर किंवा काव्यावर काही राग होता का? असा विक्रम आता तिला प्रश्न करतो. तेव्हा नंदिनी वसूकडे अजूनच रागात पाहू लागते. हे लग्न मोडण्यामागे, त्याचबरोबर नंदिनीला किडनॅप करण्यामागे वसूचाच खूप मोठा हात आहे हे नंदिनीला माहीत असतं आणि तिच्या नवऱ्याचा जीव धनंजयने घेतला असं वसूला नेहमी वाटत असतं आणि म्हणूनच वसूने लग्नामध्ये एवढं मोठं कारस्थान केलेलं असतं आणि हे नंदिनीला माहीत असतं. परंतु तिला ही गोष्टसुद्धा माहीत असते की हे कारण जेव्हा मी आता सांगेल तेव्हा या कारणावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, कारण माझ्याकडे एकही पुरावा नाही आहे त्याचा. म्हणून मग विक्रम पुन्हा तिला विचारतो, अगं बोल ना, नाही आहे ना तुझ्याकडे काही वसू ताई विरोधात सांगायला? मग आता लगेचच मानिनी नंदिनीची बाजू घेते आणि म्हणते, हो मी सांगते की, अहो मला माहिती आहे वसुताईचा काव्या आणि नंदिनीवर राग नव्हता, पण त्या दोघींच्याही आई वडिलांवर तर राग होता ना. तर जीवाला सुद्धा आता काहीच कळत नाही नक्की हे काय चाललंय. मग तो विचारणार तितक्यात तो शांतच बसतो. त्यानंतर मानिनी विक्रमला सांगते, आपण जेव्हा पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरवत होतो तेव्हा मात्र प्रचंड विरोध केला होता ताईंनी, आठवतंय ना तुम्हाला? मग विक्रमला सुद्धा आठवतं की वसूने सांगितलं होतं की मी माझ्या मुलीच्या सुखासाठी ना हवं ते करीन, परंतु हे लग्न अजिबात होऊ देणार नाही. मग कशा प्रकारे वसूने आकडतांडव करून घरात गोंधळ घालून ती लग्नाची पत्रिका फाडून टाकली होती, हे सगळं काही विक्रमला आता आठवू लागतं. तेव्हा वसू आता लगेचच पुढे येते आणि म्हणते, हो होता माझा लग्नाला या विरोध होता. अगं मला मान्य आहे मानिनी, माझा या लग्नाला विरोध होता खरं, पण मानिनी म्हणून नंदिनीला किडनॅप करेपर्यंत माझी मजल जाईल का ग? मी तुला इतकी उलट्या काळजाची वाटते का ग, की माझ्याच भाच्याच्या बायको बरोबर मी असं घाणेरडं पाप करेन? असं वसू रडतच मानिनीला म्हणत असते. त्यावेळी ताई, अगोदर तू रडणं थांबव बरं, अगं तू असं काही करणार नाही हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे असं आता विक्रम म्हणतो. तेव्हा नंदिनी आणि मानिनी अजूनही विक्रमकडे पाहतच राहतात की या विक्रमच्या डोळ्यावर कसली पट्टी बांधली आहे या वसूने, काय माहीत की बहिणीचा खोटारडेपणा याला दिसतच नाही. तर आता जीवाला सुद्धा जरा शॉकच बसतो, कारण तो थेट वसूलाच आता पाठीशी घालत असतो. त्यावरती विक्रम रागातच नंदिनीला म्हणतो, हे बघ नंदिनी, आज तू जे काही वागली आहेस ना ते मला अजिबातच आवडलेलं नाही. नंदिनी सुद्धा तिच्या मतावर अगदी ठामच असते आणि ती म्हणते, हे पहा बाबा, माझं चुकलंय असं मी म्हणणार नाही, कारण मी खोटं बोलत नाहीये आणि हे माझ्या मनाला माहिती आहे. कारण माणसाच्या शब्दाला कधीच किंमत नसते, किंमत असते ना ती फक्त आणि फक्त पुराव्यांना असते. पण ठीक आहे, हरकत नाही, आणि तरीही मी तुम्हाला शब्द देते, वसू आत्यांनी जे काही केलंय ते सिद्ध करेपर्यंत मी अजिबातच गप्प बसणार नाही. कारण त्यांच्यामुळे मी या अगोदर सुद्धा अग्निपरीक्षा दिली आहे, पण आता पुन्हा द्यावी लागली ना तरीही मी मागे फिरणार नाही. असं म्हणून ती वसूकडे जाते आणि म्हणते, पुरावा हवाय ना तुम्हाला?
हो देईल की मी पुरावा, आणि मला किडनॅप करणाऱ्या वसू आत्याच होत्या हे सिद्ध करणारा पुरावा मी पुढच्या 24 तासात आणून देईल, असं म्हणून नंदिनी आता निघालेलीच असते. त्यावेळी रम्या मात्र लगेचच तिला अडवत तिचा हात जोरात पकडत तिला म्हणते की हे बघ, जर तू पुरावे आणू शकली नाहीस तर तुला आमचं हे घर सोडावं लागेल नंदिनी, अशी रम्याने अट घातल्यानंतर मात्र आता जीवाला राग येतो. तो पुढे येतो आणि म्हणतोय, रम्या काय बोलतीयस ग तू, आणि हे घर नंदिनीचं सुद्धा आहे, ती का घर सोडेल? तेव्हा नंदिनी जीवाला शांत करते आणि विचारते, काय ग, मला चॅलेंज करतेयस का तू? आता मी ही तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट करते, असं म्हणून तीही आता रम्याला तसं चॅलेंज देखील करते की पुढच्या 24 तासांमध्ये मी असा खणखणीत पुरावा तुमच्यासमोर घेऊन येईल ना की तुम्हाला सुद्धा त्यावर विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा सगळेजण धक्क्याने आता लगेचच नंदिनीकडे पाहतात. जीवा मात्र थोडा घाबरतो. नंदिनी म्हणते, जीवा घाबरू नका, कारण पुढच्या 24 तासात मी पुरावा घेऊन येणार आणि माझ्यावर घर सोडायची वेळ कधीही येणारच नाही, एवढं कॉन्फिडंटली ती आता जीवाला सांगते. मग आता नंदिनी वसूसमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते वसू आत्या. तेव्हा सगळेजण आता नंदिनीकडे पाहतच राहतात. तर नंदिनी चुटकी वाजवूनच रम्याला म्हणते, फक्त 24 तास. मग तीही सुद्धा तसाच रम्याला ॲटिट्यूड दाखवते आणि तेथून जाते. सगळेजण पुन्हा एकदा नंदिनीकडे पाहतच राहतात. आता नंदिनीने असं बोलल्यानंतर रम्याच्या डोळ्यात मात्र आता थोडी भीती असते. तर आता दुसरीकडे काव्या ही भाकर बनवत असताना तिला थोडा चटका लागतो आणि ती आई ग असं जोरात ओरडते. तेव्हा आता सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. पार्थला थोडं वाईट वाटतं कारण काव्याला चटका बसलेला असतो. तेव्हा, काय रे, तुझी कारभारीण तर खूप नाजूक आहे रे, बघ ना कसं आई ग लगेच करते चटका बसल्यानंतर, असं आता काकू पार्थला म्हणतात. तेव्हा तो पटकन बोलून जातो, बार्बी डॉल आहेत ना त्या. काव्या रागातच त्याच्याकडे पाहते. मग काय रे बार्बी डॉल म्हणजे, असं काकू विचारतात. तर पार्थ आता न घाबरता म्हणतो, काही नाही, बाहुली आहे ना. तेव्हा, हो ना, खरंच बाहुलीसारखीच आहे तुझी बायको, असं पार्थला काकू म्हणतात. त्यानंतर आता ते काकासुद्धा म्हणतात, अगं तू सुद्धा अशीच होती पहिली, बारीक बाहुलीसारखी, आता झाली अशी. मग हानिम्या गिळून घ्या अगोदर, असं त्या काकू शांतपणे जेवायला सांगतात. त्यानंतर पार्थ म्हणतो, मला ना एक गाणं आठवले. काका विचारतात, कोणतं रे? पार्थ लगेचच ते गाणं काव्याकडे पाहून म्हणू लागतो, अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आणि आधी हाताला चटके मग मिळती भाकर. मग काव्य थोडीशी रागात पार्थकडे पाहत असते, परंतु पार्थ यावेळी काव्याला घाबरतच नाही. तेव्हा काका म्हणतात, भाकर दे चल आम्हाला. तेव्हा, हो देते देते, गरमागरम भाकर देते, असं काकू म्हणतात. त्याचवेळी आता पार्थच्या फोनवर कुणाचा तरी फोन येत असतो. म्हणूनच आता तो रिंगचा आवाज घेतो आणि म्हणतो, माझा फोन वाजतोय का? तेव्हा काकू म्हणतात, हो अरे, हे ऐक ना, त्या तांदळाच्या डब्यातनं तेवढा त्याला फोन दे, असं काव्याला काकू सांगतात. त्या तांदळाच्या डब्यातून पार्थकडे फोन देते. तेव्हा, आईचा फोन आहे, मी जरा बोलून आलो हा, असं पार्थ म्हणतो आणि तेथून जातो. दुसरीकडे नंदिनी एकदम शांतपणे आपल्या रूममध्ये बसलेली असते. तेव्हा लगेचच आता तिला सगळ्या गोष्टी आठवतात की कशा प्रकारे वसूने सगळा डाव हा वेळीच पलटवला. तो नंबरसुद्धा फोनमधून डिलीट केला आणि सर्वांसमोर नाही होऊन पडली आणि विक्रम बाबांची सिंपती मिळवली आणि मलाच तोंडावर पाडलं, आणि कशा प्रकारे मायलेकींनी मलाच धारेवर धरलं आणि सगळे माझ्यावरच खोटारडे आरोप केले. तर नंदिनीच्या डोक्यात प्रचंड विचारांनी आता अक्षरशः गोंधळ घातलेला असतो आणि ती खूप उदास असते, कारण तिच्यावर आरोप केले गेलेले असतात आणि काहीही झालं तरी तिला तिच्यावरचे हे आरोप पुसून टाकायचे असतात. तेव्हा जीवा तेथे येतो आणि नंदिनीसमोर एक बाऊल धरतो, तिला खायला आणलेलं असतं. त्याचवेळी तो विचारतो, जेवायचं नाही आहे का? मग नंदिनी म्हणते, नाही, माझी इच्छा नाही आहे आणि मला भूकसुद्धा नाही आहे. तेव्हा जीवा तिच्या जवळ बसतो आणि म्हणतो, उपाशी कधीही झोपू नये. मग त्यावेळी नंदिनी पुन्हा म्हणते, इच्छा नाही आहे माझी. तेव्हा जीवा सांगतो, इच्छा नसतानाही बऱ्याच गोष्टी केल्या की आपण. अगं, छान तूप आणि मीठ घालून वरण भात आणले आणि हलकंसं लिंबूसुद्धा पिळलंय. अगं, थोडं तरी खा ना प्लीज, असं तो रिक्वेस्ट करतो. तेव्हा ती म्हणते, नाही, मला नाही खायचंय. त्यावरती जीवा म्हणतो, हे बघ, तू कितीही नाही म्हटलं ना तरीही मी असाच इथून जाणार नाहीये.
तेव्हा नंदिनी म्हणते, हे पहा, ऐका ना, माझ्या डोक्यात ना आत्ता या क्षणी खूप काही गोष्टी सुरू आहेत आणि खाण्यात व तुमच्याशी वाद घालण्यात मला कुठलाही इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, मलाही तुला कोणताही त्रास द्यायचा नाही आहे, पण तू थोडं तरी खावंस असं मला वाटतं आणि तुला होणारा हा मेंटल त्रास मी तर कमी करू शकत नाही आहे, पण मी एवढंच तुला सांगेन की प्लीज तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस नंदिनी. हे बघ, थोडंसं तरी खा ना नंदिनी, काय ग असं करतेस? मग नंदिनी म्हणते, जीवा प्लीज नका ना. तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ, तू जर काही खाणार नसशील ना तर मी आता बघ वेगळी पद्धत वापरेन हा. त्यावरती जीवा म्हणतो, मूल रुसलं तर जगातील सगळ्या आया जे करतात ना ती पद्धत मी वापरणार आहे. मग आता तो म्हणतो, एक घास आईचा आणि या घासाला तर कधीही नाही म्हणू नये असं म्हणून तो नंदिनीला आता पहिला घास भरवू लागतो आणि अगदी लहान मुलासारखं करत म्हणतो की चल अगं, आ कर पटकन चल असं म्हणून तो तिला आता जेवण भरवतो. मग आता जीवाला असणारी काळजी त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून दिसत असते, कारण त्याला नंदिनीला खुश ठेवायचं असतं, नंदिनीच्या मनातील गोंधळ सोडवायचं असतं आणि म्हणूनच तो आता तिला जेवण भरवत असतो. त्याला माहीत असतं की नंदिनीला कसं मनवायचं. मग तो काव्याचं नाव घेतो आणि तिचा सुद्धा घास खायला सांगतो. नंदिनी तो सुद्धा घास खाते आणि म्हणते, बस झालं आता. तो म्हणतो, असं काय करतेस अगं, आरुषीला राग येईल की. मग आता आरुषीच्या नावाचा सुद्धा ती घास खाते. हा तिला शांत करून तिच्या घरच्यांची सगळ्यांची नावं घेत प्रत्येकाचा घास तिला भरवतो. तेव्हा ती म्हणते, बस झालं ना आता. जीवा म्हणतो, असं नाही, आता माझ्या घरच्यांचा नको घास घ्यायला का तुला. मग तो अगोदर आईबाबांचा घास तिला भरवतो, त्यानंतर पार्थ दादाचा आणि मग जीवाचं असं नाव घेणारच असतो आणि लगेचच हात मागे करतो. तेव्हा नंदिनीला धक्काच बसतो आणि ती त्याच्याकडे पाहत राहते, कारण त्याच्याच नावाचा घास त्याने मागे घेतलेला असतो. तेव्हा आता नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, काय झालं जीवा? अहो, तुमच्या नावाचा घास पुढे केला तर मी खाणार नाही असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा जीवा शॉक होऊन नंदिनीकडे पाहतो, कारण त्याला असं वाटत असतं की ही माझ्या नावाचा घास खाणारच नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ आणि काव्या जेवायला बसतात. काकू म्हणतात, तुमच्या दोघांचं लगीन झालंय ना, मग ते सिद्ध करून दाखवा. काव्याला तर आता टेन्शनच येतं, काय सिद्ध करून दाखवायचं. पार्थ आता विचारतो, काय कसं सिद्ध करून दाखवायचं? तेव्हा काकू म्हणतात, अरे बाबा, लगीन झालंय ना, मग आता तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवायचा. तेव्हा पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा काकू आता बांगड्या मागे करतात आणि दमच भरतात की भरव घास. तर दुसरीकडे रम्या आणि वसूच्या डोक्याचा गोंधळच झालेला असतो, त्यांना काय करावं सुचत नसतं. रम्या म्हणते, आई हे बघ, ती नंदिनी काय पुरावा घेऊन येईल ना आपल्याला माहीतच नाही आहे, त्यामुळे आपल्याला अगोदर तयार राहायला हवं. तेव्हा दुसरीकडे जीवा नंदिनीला विचारतो, एक विचारू, मला सांग, 24 तासात तू असा कोणता पुरावा घेऊन येणार आहेस? तेव्हा नंदिनी विचार करते. तर दुसरीकडे वसू आता म्हणते की हे बघ रम्या, या 24 तासाच्या आतमध्ये ती नंदिनी घराबाहेर असेल हा शब्द आहे या वसूचा. तर रम्या मात्र हसते, दुसरीकडे नंदिनी मात्र विचार करत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.